के नगर सेवक और स्थायी समिति सभापति अशोक पाटिल ने महानगर पालिका में प्रस्ताव दिया है कि ऐरोली की बढ़ती जनसंख्या को ध्यान में रखकर बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध करवाने के लिए ऐरोली सेक्टर 12 में प्लॉट नंबर 2 पर बनी इमारत को सरकारी अस्पताल में परिवर्तित करने के लिए महानगर पालिका उसे अपने कब्जे में ले। उन्होंने अपने प्रस्ताव में कहा है कि महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम 1949 की धारा 76 के अनुसार आवश्यक सुविधाएं उपलब्ध करवाने के लिए महानगर पालिका को अनेक प्रकार के निर्णय लेने का अधिकार है। धारा 77 के अनुसार मनपा को सार्वजनिक उद्देश्य के लिए आवश्यक प्रॉपर्टी को अपने कब्जे में लेने का अधिकार है, इसलिए उस इमारत को पालिका अपने कब्जे में लेकर एक अस्पताल में रूपांतरित करे। कसं आहे, मी या ठिकाणी आपल्याला माहीत आहे, मी या प्रभागामध्ये गेली 15 वर्ष स्थानिक नगरसेवक म्हणून काम करतोय आणि ज्या वेळेला नागरिक आरोग्य केंद्राचा प्रश्न निर्माण झाला आमच्या या कॉलनीमध्ये, त्यावेळेला जो सेक्टर 12 प्लॉट नंबर 2 हा नागरिक आरोग्य केंद्रासाठी सिडकोकडे त्या ठिकाणी आरक्षण होतं। परंतु मी वारंवार महानगरपालिका आणि सिडको 2020-22 पासून त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय की ऐरोलीमधली वाढती लोकसंख्या आणि आता सध्या आपण पाहताय की प्रभाग सिस्टम झाले, तर सेक्टर 4, सेक्टर 5, सेक्टर 6, सेक्टर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 या सेक्टरमध्ये कुठल्याही प्रकारे नागरिक आरोग्य केंद्र नाही आहे। माझी मागणी सुरुवातीपासून होती, आताही आहे आणि भविष्यातही राहील की ही आपण वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्र हे महानगरपालिकेने या ठिकाणी बनवण्यासाठी मी प्रयत्न केला, परंतु कोणाला खाजगी विकासाला सिडकोने प्लॉट तो अलॉट केला, विकला। ज्यावेळेला सिडकोने हे टेंडर काढलं त्यावेळेला सुद्धा माझी मागणी होती की हे टेंडर निघाल्याला रद्द करावं आणि महानगरपालिकेने त्या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्राची सुविधा करून लोकांना ह्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना सुविधा कराव्या। परंतु कुठल्याही प्रकारे महापालिकेचं प्रशासन होतं का दुर्लक्ष केलं मला माहीत नाही आणि सिडकोने सुद्धा ह्या काही गोष्टी महापालिका अनेक प्लॉट मागत होते, परंतु काही झालं मला माहीत नाही, परंतु सिडकोने का तो प्लॉट विकला त्याचं सुद्धा आम्हाला माहीत नाही। तो डॉक्टर कोणी ते काळे आहेत का गोरे आहेत त्यांचा माझ्याशी कधीच संपर्क झाला नाही, माझं बोलणं पण नाही झालं, त्यामुळे माझं त्यांच्याबद्दल माझं दुमत नाही। परंतु मला माझ्या या ठिकाणच्या नागरिकांना नागरिक आरोग्य केंद्र पाहिजे। या ठिकाणी लोकांना नागरिक आरोग्य केंद्रासाठी रवाल्याला जावं लागतंय आणि रवाल्याला आपण जर आता जाऊन पाहिलं तर मोठी लाईन लागलेली असते आणि या कॉलनीतली लोक ऐरोलीमधली रवाल्याला कशासाठी जातील। आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून एवढी सुविधा चांगल्या पद्धतीने देतोय, तर प्रशासनाने याकडे सुद्धा दुर्लक्ष का केलं, कशासाठी केलं हे सुद्धा आमचा प्रश्न आहे। आणि माझा हा ठराव सभागृहामध्ये महासभेला आहे, मी मान्य करतोय, मी मांडलाय आणि जनतेच्या हितासाठी। मी काय माझ्या स्वतःसाठी तो बंगला नाही बांधत आहे, मी त्या ठिकाणी मी जनतेसाठी मी आज प्रतिनिधित्व करतोय। 30-32 हजार मतदार आहेत माझे आणि बाजूला सुद्धा 30-32 हजार मतदार आहेत। एवढी मोठी लोकसंख्या असताना या ठिकाणी आपल्या माहिती करता सांगतो, एक कंटेनर ठेवला आहे नागरिक आरोग्य केंद्रासाठी। मग आपल्याला हे शोभतंय का? ह्या प्रशासनाने एक कंटेनर ठेवलं आणि ही जागा नागरिक आरोग्य केंद्रासाठीच होती। मी एक आपल्या माहिती करता सांगतो की मी हे टेंडर म्हणजे ज्या वेळेला सिडकोकडून आम्ही टेंडर काढायच्या अगोदरपासून मागणी करतोय की हा प्लॉट हा नागरिक आरोग्य केंद्रासाठी महापालिकेने ताब्यात घ्यावा। मग महापालिकेने दुर्लक्ष का केलं? आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी सुद्धा या ठिकाणी टाउन प्लॅनिंगला सांगितलं होतं की सीसी देऊ नका, तरी सुद्धा सीसी देण्यात आली आणि या ठिकाणी महापालिकेने ती जागा ताब्यात घ्यावी, महापालिकेने सिडकोकडून ताबा घ्यावा। कारण या गोष्टी करता आज वॅक्सिनसाठी नागरिक रबाल्याला लोकांना महिलांना जावं लागतंय, ब्लड चेक असो अनेक सुविधांच्या पासून आम्हाला या ठिकाणी रबाल्याला जावं लागतंय। त्यामुळं आमची आजही मागणी आणि उद्याही मागणी राहील। मला वैयक्तिक त्या डॉक्टरांशी माझा काही संबंधच नाही ना, मी माझ्या स्वतःसाठी काही करत नाही ना। मला या ऐरोलीमधील असणाऱ्या सर्व माझ्या शहरातील आणि कॉलनीतील लोकांकरता मला त्या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्रासाठी माझी मागणी आहे आणि मी मागणी केलेली आहे। पुढं महापालिका ठरवेल काय करायचं ते, परंतु माझी मागणी आजही आहे आणि उद्याही राहील। मला हा 500 मीटरचा प्लॉट नंबर 2 हा
आज नव्हे, मी 2020-22 सालापासून माझ्याकडे हे पत्रव्यवहार आहेत. हे सगळे आपण पाहताय. मी आयुक्तांना पत्र दिलं आहे, हे आयुक्तांचं पत्र आहे. आणि मग मी मागणी केलेली असताना या ठिकाणी सिडकोने अशा प्रकारे चांगले लोकांच्या हिताचे जर प्लॉट विकायला लागले तर लोकांनी जायचं कुठं, म्हणून आमची मागणी आहे. आणि महापालिकेने का दुर्लक्ष केलं ह्या संदर्भामध्ये आमचा आता मी तो ठराव मांडला आहे. याच्यामध्ये तो योग्य ते कारवाई होईल जाईल. अशोक पाटिल के इस प्रस्ताव पर उस इमारत के मालिक डॉक्टर संजय सिंह ने नाराजगी व्यक्त की है। उन्होंने कहा कि वहां पर अस्पताल बनाने के लिए उन्होंने सिडको से नीलामी प्रक्रिया के तहत जमीन खरीदी थी, उसकी सीसी लेकर हमने अस्पताल की इमारत खड़ी कर दी है और उसे फ्लेमिंगो अस्पताल नाम देने की तैयारी पूरी कर ली गई है। इमारत का ओसी प्राप्त करने की तैयारी चल रही है। डॉक्टर संजय सिंह ने कहा कि मैंने अपनी मेहनत की कमाई से ये इमारत खड़ी की है और अब उसे पालिका को सौंपने का प्रस्ताव रखा गया है, जो कि मेरे ऊपर अन्याय है। मैं पूरी डॉक्टर कम्युनिटी को अपने साथ लेकर ये लड़ाई लड़ूंगा। इसके खिलाफ हमने मुंबई हाईकोर्ट में याचिका दायर कर दी है और अगर जरूरत पड़ी तो और भी बड़ी लड़ाई छेड़ी जाएगी। 2 सेक्टर 12 ऐरोली में फ्लेमिंगो हॉस्पिटल बनाया, जहाँ पे हम लोग बैठे हैं आज. और मुझे ये पता चला कि जो श्री अशोक भाऊसाहेब पाटील यांच्याकडून आलेला ठरावच्या सूचना, म्हणजे त्यांनी जे आपल्या स्थानिक कॉर्पोरेटर आहे इकडे अशोक भाऊसाहेब पाटील, त्यांच्या ह्याच्यामध्ये नाव आहे की त्यांनी हे प्रस्ताव टाकले आहे की हे हॉस्पिटल NMMC-ला द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळं झालं. हां, त्याच्यासाठी मी दाखल केलं ना की बघू कशासाठी आहे. आम्ही सगळे हे जे आहे कंप्लायन्स ते पूर्ण केले आहे त्यांच्याप्रमाणे. NMMC सिडकोचं जे आहे रूल त्याच्याप्रमाणे केलं आहे. त्याच्यानंतर मला OC भेटत नाही, त्यांनी असं डिले करतं. त्याच्यासाठी जे काही होणार ते बॉम्बे हायकोर्टमध्ये पण टाकले आहे आणि इकडे सांगतो नाही. त्याच्यानंतर आमचं डॉक्टर असोसिएशन आहे ते पुढची बघेल की काय करायचं. नाही झाले तर आणखी मोठं काहीतरी लीगल ॲक्शन आहे. लीगल घेतलं आहे ना मुंबई हाईकोर्टमध्ये रीट पिटिशन झाले आहे. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।